जीवनात कधी कधी असं होतं की आपण ज्याच्यासाठी स्वतःला झोकून देतो त्याच्याच मनात आपल्यासाठी किंमत उरत नाही, पण खरी ताकद ही त्याला दोष न देता स्वतःला अधिक सक्षम बनवण्यात असते। स्वतःच्या मनात खोल जखमा असतानाही चेहऱ्यावर हसू ठेवून चालणारे लोक जगातील सर्वात धाडसी असतात, कारण त्यांना ठाऊक असतं की डोळ्यातले अश्रू कुणी पुसणार नाही। कधी कधी माणूस इतका थकून जातो की तो झोपत नाही तर स्वतःशी शांत बसतो, कारण जगाला त्याच्या वेदना समजत नाहीत आणि स्वतःला समजावणं ही खरी औषध असते। आपल्यावर केलेले उपकार लोक विसरतात, पण केलेली छोटीशी चूक मात्र आयुष्यभर लक्षात ठेवतात। म्हणूनच माणूस चांगला नसून मजबूत व्हायला हवा। जीवनाचं खरं सौंदर्य हसण्यात नाही तर कोणाच्या डोळ्यातलं पाणी पुसण्यात आहे, कारण आपली आठवण लोकांना हसताना नाही तर रडताना जास्त येते। मनाची किंमत जाणणं प्रत्येकाला जमत नाही, पण ज्या दिवशी कुणी आपल्याला हरवून बसतो त्या दिवशी त्यांना समजतं की आपण किती महत्त्वाचे होतो। स्वतःच्या दुःखातून शिकलेले माणसं इतरांच्या वेदना लपवायला शिकवतात। म्हणूनच जगातले सगळ्यात गोड शब्द हे दुःखातून जन्म घेतात। प्रत्येक नातं हसवण्यासाठी नसतं, काही नाती आपल्याला घडवण्यासाठी मजबूत करण्यासाठी आयुष्यात येतात आणि ती तुटली तरी त्यांचं महत्त्व संपत नाही। खूप लोक आपल्याला फक्त गरजेपुरते हवे असतात, पण जे लोक गरज नसतानाही आपल्या जवळ राहतात तोच खरा संपत्ती असते। माणूस शब्दाने नाही तर वागणुकीने ओळखला जातो, कारण गोड बोलणं प्रत्येकाला जमतं, पण गोड वागणं फक्त खरी माणसं करतात। जेव्हा आपण कुणाला फार जपतो, फार प्रेम देतो, तेव्हा आपणच जास्त दुखावतो, कारण आपलं मन अपेक्षांनी भरलेलं असतं। म्हणूनच थोडं स्वतःसाठी जगणंही गरजेचं आहे। कधी कधी एकटेपण ही शिक्षा नसते, ती स्वतःला समजून घेण्याची संधी असते, कारण माणूस गर्दीत स्वतःला हरवतो पण एकांतात स्वतःला शोधतो। आपलं मौन हे लोकांना कमकुवतपणा वाटतो, पण खरं म्हणजे मौन म्हणजे आपलं सामर्थ्य, कारण प्रत्येक गोष्ट सिद्ध करावी लागत नाही। आपण न बोललेल्या शब्दांची किंमत खूप असते, कारण उच्चारलेले शब्द परत घेता येतात, पण न बोललेले शब्द कधी कधी आयुष्यभर चुभत राहतात। माणूस कितीही मोठा झाला तरी त्याच्या हृदयाला एक छोटंसं प्रेमळ वाक्य, एक उबदार स्पर्श आणि एक विश्वासू माणूस हवा असतो। जग आपल्याला समजून घेईल या अपेक्षेपेक्षा आपण स्वतःला समजून घ्यायला शिकलो तर आयुष्य खूप सोपं होतं। आपण कुणाला किती आठवतो याची खरी जाणीव तेव्हा होते जेव्हा तो व्यक्ती आपल्यापासून दूर होतो, तेव्हा कळतं की त्याला विसरणं सोपं नाही। आपल्याला सोडून गेलेले लोक आपली कमजोरी नाहीत, ते आपल्या आयुष्यातील शिकवण असतात की आपण कोणासाठी जगायचं आणि कोणासाठी थांबायचं नाही। सगळं गमावूनही हसता येणं म्हणजे खरं आयुष्य, कारण गमावलेलं परत मिळेलच असं नाही, पण उरलेलं हरवू नये हीच खरी जिंक आहे। मनाच्या खोलवर दडलेली स्वप्न, अपूर्ण इच्छा आणि न बोललेलं प्रेम ह्याच गोष्टी माणसाला रात्री जागवत राहतात आणि सकाळी पुन्हा मजबूत करतात।